तर नमस्कार मित्रांनो, आलोय आपण आज कामावर आणि आता जाऊ आपण. आपल्याला आत्ताच आपली स्कॉर्पिओ जी आहे कंपनीची गाडी ती आत्ताच सोडून गेली आहे आणि आता थोडं चालत जावं लागतं, कारण आपली साईट जी आहे हायवे कन्स्ट्रक्शन जो होतोय तो थोडा आत आहे, जंगलात आहे, तो इथून चालत जावं लागेल. तर मी दाखवतो तुम्हाला सोबत. इथे आपली ही पोकलॅन उभी आहे जी की सध्या साफसफाईचं काम करते. तिकडे सगळं सॉईल जी आपली अशी आहे तिथे सगळं लेवल करावं लागतं, साफ करावं लागतं. दगड वगैरे असतील ते सगळं काम आता सध्या आपली एक पोकलँड मशीन आहे इथे. आणि सध्या आपले हे जे ऑपरेटर भाऊसुद्धा आहेत, दाखवतोच मी, थांबा. तर भाऊंना तुम्हाला आमचे आता ऑपरेटर भाऊ दाखवतो आहे बघा. आपले ऑपरेटर भाऊ डायरेक्ट झारखंडवरून आले, डायरेक्ट झारखंडवरून. तर भाऊ नमस्कार करा जरा. इथे बघू शकता खूपच सुंदर अशी कॉरी आहे जिचं काम आता बंद आहे आणि त्यात खूप पाणी भरलं आहे. तर किती दिसायला मस्त दिसत आहे, वा खरंच. तर नमस्कार, आणि आलो आपण आता आपल्या साईटवर, जिकडून चालत आलो खूप आतमध्ये. आणि आता इथे आपलं काम सुरू झालं आहे. आणि काय चालू आहे तर इथे तर सगळी जमीन जी आहे ना ते आपण क्लीन करतो आहे. जिथे गवत वगैरे होतं, छोटी छोटी काही झाडं वगैरे होते ते क्लीन करतो आहे, कारण आता इथे बनणार आहे हायवे. तुम्हाला दाखवतो, ते बघू शकता. आता ही जमीन आम्ही साफ करत करत चाललो आहे. तर मित्रांनो, आज आपण मस्तपैकी एक गाणं लिहितोय जे की 26 जानेवारी येतोय. तर आपल्या देशावर, आपल्या भारत देशावर एक सुंदर असं गीत मी लिहायचा प्रयत्न करतोय. चला तर काहीच, आता आपण निघालो, कारण आपलं आता काम संपलं, निघायचं टाईम झालं. तर आता चला आपण चालत चालत पुढे जाऊया. आणि तिथे आपली पोकलँड मशीन जी आहे तिथे आपण जी सकाळी मी जागा दाखवली तिथे आपण उभी करूया. आणि आपली गाडी लावली जागेवर आणि नंतर लगेच स्कॉर्पिओसुद्धा न्यायला आली. मग लगेच घरी निघालो मी. आपली महाराष्ट्राची लाल परी मिळाली मला लगेच. आणि त्यात जाता जाता मग शेवटी कॉफीसुद्धा प्यायलो भावासोबत. चला तर बाय बाय.